नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। महिला साधूंना नागा साधू बनण्यापूर्वी 10 ते 12 वर्ष तपश्चर्या करावं लागतं। 10 ते 12 वर्ष ब्रह्मचर्य राहावं लागतं। ज्यावेळेस जी स्त्री हे सर्व करण्यात यशस्वी ठरते, मग गुरु त्या महिलांची सर्व त्यांच्या मागील आयुष्याची तपासणी करतात। तसेच महिलांना आपल्या गुरूंना हे पटवून द्यावे लागते की त्या नागा साधू बनण्यासाठी कितपत योग्य आहेत। महिलांना नागा साधू बनण्यासाठी किंवा त्या पंथामध्ये जाण्यासाठी किमान 5 ते 6 वर्ष लागतात। नागा साधूंप्रमाणे महिला नागा साधू सुद्धा त्यांच्या कपाळावरती तिलक आणि अंगावरती धुनी लावतात। नागा साधू हे जे संन्यासी असतात त्यांनाच फक्त नमस्कार आणि प्रणाम करत असतात आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्या सर्व नागा साधूंना ह्या नियमाचे पालन करावेच लागते। ज्यावेळेस पुरुष नागा साधू कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात त्यानंतरच महिला नागा साधू त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात। एखादी महिला नागा साधू बनते त्यावेळेस तिला साध्वी तसेच आई सुद्धा म्हटले जाते। प्रामुख्याने नागा साधूंमध्ये 2 प्रकारचे नागा साधू असतात। जे नागा साधू आपल्या शरीराभोवती फक्त कपडे गुंडाळतात आणि दुसरे नागा साधू म्हणजे जे पूर्णपणे नग्न असतात। पुरुष नागा साधूंना सर्व ठिकाणी नग्न राहण्याची परवानगी असते, परंतु महिला नागा साधूला नग्न राहत नाहीत। त्यांना शिवलेले वस्त्र फक्त आपल्या अंगाभोवती गुंडाळत असतात। महिला नागा साधू यांचा दिवस उठल्यापासून ते झोपेपर्यंत भगवान शिवांचीच आराधना करण्यात जात असतो। त्यांचीच भक्ती त्या करत असतात। महिला नागा साधू स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्यांना नागा साधू बनण्यासाठी 10 ते 15 वर्ष तपश्चर्या करावी लागते। स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागतं। त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध उरलेला नसतो। त्यासाठी महिला नागा साधू जिवंत असतानाच त्यांचे पिंडदान करत असतात। त्यांच्या गुरूंना हे सिद्ध करून दाखवावे लागते आणि त्यानंतरच पिंडदानानंतरच त्या महिला साधूचा बाहेरच्या जगाशी असलेला सर्व संबंध संपत असतो आणि महिला नागा साधू यांना सर्वोच्च पदावर असलेल्या आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडून त्यांना नागा साधू ही दीक्षा दिली जाते। महिला नागा साधूंना साधू बनण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावरील केस हे त्याग करावे लागतात। त्यांना त्या महिलेचे मुंडन करावे लागते आणि मुंडन केल्यानंतर तिला नदीमध्ये स्नान करावे लागते। आपल्याला माहीतच आहे, महिलांचे सौंदर्य हे केसामध्येच असते आणि लांबसडक केस असताना ती महिला खूपच सुंदर दिसत असते आणि हेच सौंदर्य त्या महिलेला नागा साधू बनण्यापूर्वी दान करावे लागते। महिला ह्या रोजच्या जेवणामध्ये मुळे, कंदमुळे, फळे आणि आयुर्वेदिक औषधी झाडपाला वनस्पती खाऊनच त्या जगत असतात। महिला नागा साधू आणि पुरुष नागा साधू यांचा आहार हा नेहमीच शाकाहार असतो। नागा साधू हे शिजवलेले अन्नपदार्थ ग्रहण करत नाहीत। 2013 मध्ये अलाहाबाद या कुंभमेळ्यामध्ये महिलांना साधूंच्या आखाड्याला मान्यता मिळाली आहे। दिव्यगिरी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संगम नदीच्या काठावरती हा आखाडा स्थापन केलेला आहे। महिला नागा साधूंचे जीवन हे अत्यंत शिस्तीचे प्रतीक आहे। मासिक पाळी यासारख्या नैसर्गिक चक्रामध्ये सुद्धा त्यांच्या धार्मिक परंपरा आणि त्यांच्या नियमांचे पालन ते करूनच महाकुंभामध्ये सहभागी होत असतात। मासिक पाळीमध्ये गंगाजल शिंपडणे तसेच त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था असते। या पवित्र कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी देतात। ही जी परंपरा चालत आलेली आहे ती परंपरा केवळ अध्यात्माची खोलीचं प्रतिबिंब करतात
आणि महिला नागासाधूंचे हे जे अतुलनीय समर्पण आहे हे देखील लक्षात घेतले जाते. महिला नागासाधू यांना ज्यावेळेस मासिक पाळी येते त्यावेळेस त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याच्या ऐवजी त्या स्वतःच्या अंगावरती गंगाजल शिंपडतात. हे गंगाजल स्वतःच्या अंगावरती शिंपडणे म्हणजे पवित्र सणासारखेच मानले गेलेले आहे. महिला नागासाधू यांना मासिक पाळीमध्ये देवपूजा करण्याला आणि देवांना स्पर्श करण्याला यांच्यावरती प्रतिबंध असतो आणि त्या नामजप आणि ध्यान साधना करून त्यांची दिनचर्या सुरूच ठेवत असतात. महिला नागासाधू त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी त्यांच्यासाठी छावण्या बनवलेल्या असतात. त्या छावण्यांमध्ये स्नान करतात आणि त्या छावणीला माई बाडा म्हटले जाते आणि शारीरिक स्वच्छतेची अत्यंत गुप्तपणे काळजी घेत असतात.